तर नमस्कार मंडळी, मी मिलिंद गुरव तुमचं स्वागत करत आहे. मिलिंद वर्सेस स्माईल. तर मित्रांनो, आज आहे दिनांक 19 जुलै. लेट आलाय, अर्धा तास लेट झाला. तर मित्रांनो, आज आहे 19 जुलै आणि आमची वार्षिक गटारी सहल निघालेली आहे. आणि आमचे सिनियर नागरिक सचिन सुर्वे गाड्यांची पूजा करताना. तर मित्रांनो, वर्षभरात आमची एकच पिकनिक आहे, त्याच्यात आम्ही फुल धमाल करतो. यावेळीची पिकनिक माझ्यासाठी खास आहे, कारण मी यावेळी माझी कार घेऊन जाणार आहे. सगळे फुल रेडी होऊन आले टायमात. स्मार्टी कुठे आहे? स्मार्टी कुठे आहे? स्मार्टी माझी गाडी म्हणजे सिनियर ज्येष्ठ नागरिक. डिक्की खोल ना. उघडी आहे. सूर्य फक्त लाव ना, फक्त बस कसं ऍडजस्ट कर ना. मी गाडी उभी गाडी कशी पण तुला काय पाहिजे ते काढून घ्या. भाई, पिकनिकला माणसं घराघरातून शोधून काढावी लागतात. हे बघा, लेट लतीफ. पार्टी बस ना इन्शुरन्स वाले फिरत आहेत. लावायचं का लिंबू? आपण लिंबू घेतलाय. मित्रांनो, माझे मित्र घाबरलेले आहेत माझ्या ड्रायव्हिंगवर. त्यांना फुल भरोसा 100%. आणि मी गाडी नीट चालवणार आहे. हा विदाउट बेल्ट, ह्याचा खूप विश्वास आहे माझ्यावर. नाही आहे. आणि आमचे नेहमीचे ड्रायव्हर, यांना यावेळी आम्ही रजा दिलेली आहे. आणि हंगामी ड्रायव्हर आहे मी. सक्तीची रजा. काय नाही रे, गाडी. आणि भाऊंचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे भाऊ. एवढ्या टेन्शन मध्ये काय डोकर एवढ्या आट्या पडल्या याच्या. तर बघ ना, तो ट्रेन लेफ्ट टाक ना, लेफ्टला जाणार आहे. घेतली तू घेतले नवीन आहे काका, लायसन पण नाही. थांब थांब तू काकाला दाबला. भाई गाडी बघ, गाडी का बघतोय? पाठी मी आरामात चालू. तर मित्रांनो, आमचा मित्र निलेश सोनवणे नेहमी आमच्या पिकनिक मध्ये सारथ्य करतो आमच्या गाडीचं. यावेळी पहिल्यांदा तो क्लीनरच्या सीटवर बसलाय. कसं वाटतंय निलेश? तू बस घेतली स्वतःच्या गाडीला मस्त समजतो. हा ड्रायव्हर कसा अनुभव आहे? कपडा मारूया साहेब, गाडी का कपडा मारूया. अरे काय विचारतो त्याचं उत्तर दे का. मी मजा करतोय, मी सगळीकडे बघतोय. इकडे टेन्शन मध्ये नाहीस ना? टेन्शन मध्ये नाहीस ना? मी नाही, हे वाटतंय. तर आज आमची गाडी एका सिग्नलला थांबली आहे. कुठला सिग्नल आहे? कळंबोली नाकाला आले. हळूहळू आम्ही कर्जतला पोहोचू आणि आमच्या पिकनिकचं ठिकाण तिकडेच रिव्हील होईल, ज्याची माहिती मी तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी देईन. बघत राहा. तर मित्रांनो, अथक अशा 2 ते 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या विलाला आलेलो आहोत. विलाचं नाव मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाही. विलाचं नाव आहे ब्युटिक स्टे, ब्युटिक विला. ॲक्च्युली हा छोटा रिसॉर्ट पण आहे. त्याच्यातला एक 4 BHKचा विला आम्हाला भेटलेला आहे. कारण आतमध्ये क्लिनिंगचं काम चालू आहे. आम्ही वेळेच्या आधी निघाल्यामुळे वेळेच्या आधी पोचलो. आणि माझ्या गाडीत होते स्मार्टी, जीवावर उदार झालेले. कसा होता? तर तुम्हाला हळूहळू विला दिसेलच व्लॉग मध्ये, आमची मजा पण. तर हा ब्लॉग पूर्ण बघत राहा. फुल धमाल मस्ती. आज आमच्या घरी आले गटारी. ती गटारी साजरी करायला आम्ही आलो आहोत बुटीक विलाला.
मित्रांनो, या रिसॉर्टमध्ये तुम्हाला प्रायव्हेट रूम विथ प्रायव्हेट पूल पण भेटतात. जर तुम्ही कपल असाल तर ती पण सोय इथे केली आहे. खूप मस्त आहे, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकताय. ॲक्च्युली हे बालीसारखी थीम आहे. बालीला पण असेच छोटा प्रायव्हेट रूम सुद्धा इथे अजून एक आहे, दुसरा प्रायव्हेट रूम आहे. इकडचा पण पूल तुम्ही बघू शकता, असा वेगळाच गिटार टाईप शेपमध्ये. आणि रूम्स तर मित्रांनो, आता मी जे तुम्हाला 2 रूम्स दाखवले विथ प्रायव्हेट पूल, ते कपल्स रूम आहेत. जर तुम्ही कपल असाल तर तुमच्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे. मस्तपैकी तुमच्यासाठी प्रायव्हेट पूल आहे, खूप छान आहे आणि स्वच्छता पण खूप आहे. आणि आत्ता मी तुम्हाला तिथे आम्ही राहणार आहोत, आम्ही 12 जण. आमच्यासाठी 4 BHK विला आम्ही बुक केलेलं आहे, तर त्याची पण तुम्हाला आम्ही सफर घडवतो. आणि आमच्या विलामधला खास आणि बुक केलेला आहे AC रूम. हे म्हणजे सवय आहे याची. व्ह्यू पण भारी आहे. डायरेक्ट पूल मध्ये. मित्रांनो, ही 4 BHK मधली एका रूमचा एंट्रन्स आहे. डायरेक्ट याला स्विमिंग पूल कनेक्टेड एंट्रन्स पण आहे. वॉशरूम नाही, स्विमिंग पूल कशाला आहे? छान आहे रे विला, खरंच मस्त आहे. हा, तो जरा बुक आहे. तर हा इकडचा डायनिंग एरिया आणि हा आहे लिव्हिंग एरिया. झुंबर पण भारी आहे. आणि इथे तुम्हाला मोठा स्मार्ट TV सुद्धा आहे, प्रोजेक्टर सुद्धा आहे, पण तो दिसत नाही कुठे आहे प्रोजेक्टर. तुम्ही एक रूम बघितली, आता मी तुम्हाला दुसरी रूम दाखवतो. हा दुसरा रूम. आपल्याला गेल्यावर काही लोकांना ह्याचा खूप प्रॉब्लेम होतो. काही लोकांना इंडियन सिटिंगच आवडते, इंग्लिश टॉयलेट जमत नाही, तर त्यांच्यासाठी खास इंग्लिश टॉयलेटचा सुद्धा बंदोबस्त, इंडियन टॉयलेटचा पण बंदोबस्त केलेला आहे. तर भाई लोक टेन्शन नका घेऊ, तुम्हाला इंडियनची सवय असेल तर त्याची पण व्यवस्था आहे. आणि हा आहे तिसरा बेडरूम. सुरवेने कब्जा केला त्याच्यावर. आम्ही कब्जा नाही केला पाहिजे. कसं वाटतंय स्मार्टी ओव्हरऑल तुला? एक नंबर. तुझा हेच म्हणा, एक नंबर. आणि हा आहे मित्रांनो चौथा बेडरूम. आणि आता तुम्हाला इकडचा किचन एरिया दाखवतो. हा आहे इकडचा किचन एरिया. त्याचा ॲक्सेस तुम्हाला नाही आहे फक्त. आणि हा आहे या विलाचा लिव्हिंग एरिया. खूप एक्सप्रेस आहे. तुमचा जरी 20-25 जणांचा ग्रुप जरी असेल तरी या विलामध्ये आरामात राहू शकतो. सगळं व्यवस्थित आहे. आम्ही 12च आहोत. 20-25 झोपून सगळं बाहेर, बेडरूम सोडून. तर मित्रांनो, इकडे गेम सुद्धा आहेत जे कॉमन आहेत गेम सगळ्यांसाठी, ते प्रायव्हेट नाही आहे. आता आमच्याकडे तीरंदाज आले, अर्जुन रेवडेकर. आतवर्गी नाही जाणार आईला. प्रवीत बघ हेच अजून. अरे खेच तिरपा मारणार. तिरप्यात आहे हा शेवटी. हा तिरप्यात आहे.
फुटबॉल पण इकडे आता खेळून दाखवतील आपल्याला प्रात्यक्षिक. अलग लेवलचा फुटबॉल आहे. एक दे किक दे फुल. रोनाल्डो गोल मारला मेसी. कोणी मारला का? मार हो. एक नंबर. प्रवेश इकडचा समाजसेवक सोशल मेंबर. आता इकडे रेडी. हे बघा लेट लतीफ लोक आलेले आहेत. झोंबवलीचे. मग कुठे आहे? तुला काय बाहेर पाहिजे होता का रे? काय तुम्ही चमन आहेत रे. किती वेळ. आणि हे लेट लतीफ यांना वाटलं आम्ही सगळ्यांच्या आधी पोहोचू. 3 वर्ष आम्ही लवकर. अरे कोणाला हार्ट आहे. काय चाललंय यार भाई. डायरेक्टर लोक शेवटी येतात. अरे डायरेक्टर स्पेशल. आमची बॉटल संपली. एक सोडा बिडा लेके फुल तयारी. फुल ट्रेकिंगला आला रे. तर आता आमची फुल टीम झाली आहे 12 लोकांची. आमचे सगळे मेंबर आलेत विलग. आता फुल धमाल चालू होणार. तुम्ही बघतच राहा. पाऊस काय पडत नाही रे. आता पाडायचा आपण. चल सुरू करूया. मित्रांनो हे आहे दुपारचा लंच. आम्ही लंचला सुरुवात केली. आता लंच झाल्यावर आम्ही मस्तपैकी पूलमध्ये जाणार आणि एन्जॉय करणार. तर मित्रांनो आमची मस्तपैकी पेट पूजा झालेली आहे आणि इट्स टाइम टू डीप इन टू स्विमिंग पूल. आणि आमच्या इथे बघा सगळे उतरलेत. निलेशला पण स्विमिंग पूलने सामावून गेला. तो बघा सिंगाम. वाह. आणि हे पट्टी घेऊन पोहणारे परेश एवढेकर. धरम तर ते गेटवे. ओ पण एंट्री घेणार स्विमिंग पूल मध्ये. फुल जम्प मारणार. यावेळी गोप्रोला मिस करतोय. गोप्रोची वाट लागली. ते लीग 1 2 3 ऍक्शन. फालतू होती फालतू. तर आमची स्विमिंग पूल मध्ये एंट्री झालेली आहे. पोटामध्ये जेवणाबरोबर बऱ्याच काही वस्तू केलेल्या आहेत. आता खरी मजा येणार आहे. आणि मिलिंदच्या मागे रानडुक्कर पाण्यामध्ये फिरताना. पट्टीचे तरंगणारे पोहणारे नाही येत ते. जलबिन मछली. दोन रानडुक्कर एकमेकांशी खेळताना. तर मगाशी मी तुम्हाला बोललो ऍडव्हेंचरस टच दिलाय या स्विमिंग पूलला. तर तुम्ही बघताय पंकज ट्राय करतोय. आमच्या इकडचा खिलाडी पहिल्या याच्या पाण्यात गेलाय. अरे एवढा शूटिंग ट्राय करतोय. मिलिंद गुरव वर चढतायत. खूपच वरती गेलेले आहेत. ते असेच प्रसिद्ध आहेत. जंप यार जंप. बॅक जंप. मित्रांनो या स्विमिंग पूलची एक खासियत आहे अजून जी मी तुम्हाला दाखवणार आहे. स्विमिंग पूलच्या जवळच आहे आणि ज्यामध्ये आम्ही निलेश म्हणजे आमच्या इकडचे जयवंत वाडकर त्या गोष्टीमध्ये उतरायच्या आधी आम्ही तिकडे सगळे जाणार आहोत. तरी गोष्ट बघा. तुम्हाला ट्रेलर दाखवतोय. आता मेन चीज काय आहे. ती तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. वेट. तर ही आहे ती सरप्राईज. हे आहे जाकुझी. गरम आहे का पाणी? नाही गरम नाही अजून. आपण गरम होऊ शकतो आधी स्वतः. तर ही आहे जेकुझी पण आहे. याला तुम्ही काही बोला. जेकुझी बोला. गरम पाण्याचा कुंड बोला. फुल भारी. आता आम्ही पण एंट्री घेणार आहे.
तर मित्रांनो मस्त पाऊस आलाय दे धमाल. फुल सगळे झाकुजीची एन्जॉयमेंट घेत आहेत. पाऊस आलाय. आम्ही पावसाची वाट बघत होतो आणि शेवटी तो पाऊस आलेला आहे. आणि हा एवढा भाग प्रदूषित आहे झाकुजीचा. फुल एन्जॉय. विनय कसा वाटला विला? ठीक आहे. पुढे चला. काय रे विला खूप छान आहे. एक नंबर विला. एक नंबर. पैसा वसूल आहे आपला भाई. पैसा वसूल. झाकुजीची मजा. बोले तो झकास. एक नंबर. 2 नंबर. एक नंबर विला. आवडलाय आपल्याला. मिलिंदाची चॉईस आवडली आपल्याला. खूपच छान आहे. मस्त आहे. तर भाई लोक असा विलाचा सगळ्यांचा रिव्ह्यू होता. ऍक्च्युली आम्ही आधी एक आरजे विला करून बुक केलेला पण समाव तो कॅन्सल झाला कारण त्यांच्या इथे काहीतरी ट्रान्सफॉर्मरचा इश्यू झाला. लाईट गेली. काय माहित खरं खोटं काय. आणि आम्हाला अचानकपणे हा विला मिळाला पण आमच्यासाठी चांगलं झालं. खूप धमाल करतो आम्ही ओव्हरऑल. आणि या विलाचं सगळं बजेट मी तुम्हाला या ब्लॉगच्या शेवटी जाणार आहे. ते तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत स्टे ट्यून. अजून धमाल बाकी आहे कारण अजून रात बाकी आहे. मित्रांनो झाकुजीची खासियत तर आहे ते बघा. फुल डे नाईट. फुल खतरनाकी फेक. आणि आता या विलाची अजून एक खासियत तुम्हाला सांगतोय. या विलामध्ये प्रोजेक्टर पण आहे. आणि हे बघा आणि हा बघा समोर प्रोजेक्टर. एक नंबर. गावी तुम्ही जसे पडद्यावरचा पिक्चर बघता तसं आम्ही पडद्यावरचं गाणं बघतोय. धमाका. एक नंबर. एक नंबर आहे. सेम तसं सेम. एक नंबर. सरकतोय. अरे रुक जिंदगी कैसा हमने सोचा नहीं था कभी ऐसा. रुक जिंदगी ने मोह लिया कैसा हमने सोचा नहीं था कभी ऐसा. आता नहीं यकीन क्या से क्या हो गया. इस तरह मैं तुमसे बेवफा हो गया. इंसाफ कर दो मुझे माफ कर दो. इतना ही कर दो. न्यू सिंगर इन द टाउन निलेश सोनावणे आलेले आहेत.
ओ चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ ऑन ट्रैक अंधेरों में छोड़ना मेरा जब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना हम नवा एक्स फॅक्टर आहे पुरा नाचतो पण रे गतू जट पोरडाल झुलत झालं माझं गाडी जवळ तुझ्या मासोली माझ्या भिंतीचा सुटला तुफान वारा 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 लगदाऊ सबताच तोरा जर जुमान तोरा लगदाऊ सबताच जर जुमान अरे आलिम गोमू गोमू आली एक व्हिडिओ एक करा त्यानंतर बाहेर व्हिडिओ जातो बोली मिट ना सकेगा फसाना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना धीरे से दिल को चुराना तुमसे प्यार में कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है बताना तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 20 जुलै आणि कालच आम्ही 19 जुलैला ब्युटिक रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत. फुल धमाल फुल मचावून झाले रात्रभर. आता सगळे झोपले आहेत, सगळ्यांचा हँगओव्हर उतरलेला आहे. आम्ही सगळे उठलो आहे, ब्रश विश करून आता नाश्त्याची वाट बघतोय. तोपर्यंत इकडे बॅडमिंटनचा खेळ रंगलाय. हँगओव्हर कसला पण असतो, मस्ती करतो त्याचा पण हँगओव्हर असतो, जागरण असतं ते पण हँगओव्हरमध्येच काउंट होतं. आम्ही आता इकडेच जरा फेरफटका मारायला आलो आहे. आजूबाजूचं गाव बघतोय, सगळीकडे भात शेतीची तयारी चालू आहे. आजूबाजूचा रम्य परिसर बघायला आलो आम्ही. आपल्याला कॉमन आहे ना. ते बघा शेतीची कामं चालले. प्रवेद आणि निलेश कामाला. अरे आले पण प्रवेद निलेश ते बघ. प्रवेद निलेश पण आहे. गुड मॉर्निंग देवाबाई. तर आता आमचा सकाळचा नाश्ता आलेला आहे. पोहे, ब्रेड बटर आणि पराठा आहे, आलू पराठा. आता नाश्ता करू आणि थोड्या वेळाने इकडून नो आमचा
ब्युटी स्टे विलामधला कार्यक्रम संपलेला आहे. आता आम्ही इथून आमच्या घरी जाणार. त्याच्या आधी मी तुम्हाला इकडची टोटल एक्सपेन्सची माहिती देणार आहे. तर आम्ही जो 4 BHK विला बुक केला होता त्याची आम्हाला पर पर्सन 3500 इन्क्लुडिंग डिनर, लंच आणि ब्रेकफास्ट. खूप चांगली सर्विस दिली विलावाल्यांनी. तर तुम्हीसुद्धा येऊ शकता या ब्युटिक स्टेमध्ये. हे कर्जत स्टेशनपासून जवळ आहे. तुम्ही रिक्षाने येऊ शकता, स्वतःच्या गाडीने पण येऊ शकता. रेडिसन ब्लू हॉटेलच्या जवळच आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की या. तुमचा 15 ते 20 जणांचा ग्रुप असेल तर तुम्हाला 4 BHK विला मिळून जाईल. तुम्ही जर कपल असाल तर त्याच्यासाठी सुद्धा जसं मी व्लॉगच्या सुरुवातीला त्या रूम दाखवल्या कपल रूम त्यासुद्धा आहेत. तर नक्की या ब्युटिक स्टे विलाला भेट द्या. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमधून कळवा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजिबात सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे मिलिंद वर्सेस वाईल्ड. तर चला, बाय बाय.